नमस्कार मंडळी, कोकणी बायकरच्या अजून एका व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आता निघालो आहे कोकण राईडला. फुल एक्सायटेड आहे. तर मी आज एकटा सोलो राईड करतोय कारण सिद्धूचा प्लॅन फुसकटला, सिद्धू गायब झाला आहे. सो मी आज एकटा कोकण राईड मारणार आहे. आणि कोकण राईड आपले आता म्हणजे 6:30 झालेत. 7 वाजता स्टार्ट करायचा प्लॅनिंग आहे. बघूया आता कुठपर्यंत कसा प्लॅन होतोय तो. आता अगोदर जाऊन आपले सामान जे आहे ते बाईकवर बांधूया. तर मग तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे सामान आहे सर्व. हे बॅग आहेत वगैरे आणि हे आपली तयारी आहे. सो चला, मोबाईल आपलं कॅमेरा लावलेला आहे हेल्मेटला. ट्रायपॉड इथे आहे. ही एक आहे. हा रे, ही रेनकोटची पिशवी आहे. ब्लूटूथ चार्ज होते. मग बॅग बांधून येऊया. ही आपले छोटा बटवा, ज्याच्यात आपलं ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या याच्यात असतात. बाकी सर्व बॅगेत पॅक केलेलं आहे. प्लॅस्टिक घेतलं आहे. तर मस्तपैकी बांधून देऊ. चला. सो आता आपण आलेलो आहेत पालीला. ॲक्च्युली खूप टाईम झाला. खूप रस्ता तसं चांगला म्हणजे आहे तसा खराब. नागोठण्याला एक पॅच जरा खराब भेटतो. प्लस आपलं आपलं जो पेनचा जो ब्रिज आहे, ब्रिज सगळं होतो ना वडकलचा, स्टार्टिंग तिथे एक पॅच खराब आहे. हा जरा जास्त बेकार खराब आहे नागोठण्याचा. आता आपण पालीला आहे. तिथून पाली बल्लारेश्वर मंदिराचं म्हणजे बल्लारेश्वर मंदिराला जायला रस्ता जो आहे ना, पालीच्या गणपती जायला रस्ता तो इथे आहे. आणि आपण थांबलेलो आहे वडापाव खायला. जरा वडापाव चहा घेऊया आणि मग जरा प्रस्थान करूया आपण परत पुढच्या रस्त्याकडे. 100 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग कंप्लीट झालं आहे. अजून 250 किलोमीटरचं बाकी आहे. 270 समथिंग काहीतरी बाकी आहे. सो आता आपण तिथे डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. तुम्हाला वडापाव दाखवतो. वडापाव आता येतो. आपण इथे थांबलो आहे वडापाव खायला शुभम हॉटेलला. दादा आपल्याला वडापाव घेऊन येतो आहे. त्याला सांगितले 4 वडापाव. भूक लागले कडकवाली. आणि गाडी तिकडे उभी आहे. आता वडापाव घेऊन आलेला आपल्याकडे. नाव काय? शुभम ना? शुभम दादाचं हॉटेल आहे तिथे. शुभम हॉटेल पालीचा आपला जो टर्न मारतो ना आपण आतमध्ये तिथेच आहे. आला तो मस्त खावा. आता मी जरा टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा आहे तो. सुगंध मस्त आहे. गरम गरम काढला नाही. मस्त आहे. ठीक आहे, चला मी जरा वडापाव खातो मग बोलूया आपण. बाय. सुप्रभात मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत गावी. आलो आहे मस्तपैकी. 6:30 झालेले आहेत. चिखल बघा, काय धूळ होती. ॲक्च्युली पाऊस नव्हता म्हणून ठीक होतं, पण पाऊस नव्हता तरी धूळ बघा कसली उडवली. आणि तिथं थोडं पाणी पाऊस भेटला ना, पूर्ण वाट लागली. पूर्ण अंगाचे कपड्याचे काय पूर्ण धूळ आहे. सो आता 7:30 झालेले आहेत. आणि आता आपण आलेलो आहे आता तेव्हा दाबोळ्यात आहे. ॲक्च्युली जास्ती ब्रेक नाही घेत बसलो. रस्ता ना नाही म्हटलं ना तरी 90% चांगला आहे रस्ता. म्हणजे हे जे व्हिडिओजमध्ये आता आपण बघितलं ना, ठीक आहे. चला आपण ह्याच्याबद्दल ना घरी जाऊन बोलूया रस्त्याबद्दल. आता फक्त मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा असा सुंदर निसर्ग आहे. सो आता आपण आलेलो आहे सकाळी इथे दाबोळ्यात थांबलो जरा रेस्ट म्हणजे असं फक्त उभं राहायला. बाकीचं मस्तपैकी तिकडे वरती धुकं आहे फुल. गाड्या चालल्या आहेत. जाम थकायला झाले. रात्रभर फुल नाईट राईड. रस्ते आहेत ठीक आहेत. रस्ते वाईट नाही आहेत,
म्हणजे आपण येऊ शकतो. काही पॅच आहेत जे तुम्हाला सांगेल पुढे आता व्हिडिओमध्ये. घरी जाऊन बसून मस्तपैकी आरामात तुम्हाला ते सांगेल की रस्ता कसा आहे काय आहे. आमचे कपडे पूर्ण खराब झालेत, पूर्ण दिसत असेल तर पूर्ण खराब आहे. गाडीवरती धूळ बसली होती. धुळीनंतर मागून मग हे झालं त्याला एक थोडासा पाऊस भेटला, एकदम थोडासा म्हणजे अगदी भिजू शकत पण नव्हतं. मी रेनकोटचं वापरलाच नाही, तसंच बांधून होतो. त्यात मी रशी घेतली, ती रशी म्हणजे डोक्याला ताप केला नाही, रशी नुसती लूज होत होती. माझा अर्धा पाऊण तास फक्त 10 वेळा थांबून रशी खेचण्यातच गेला आहे. रशी काय केलं आता मी हे सोडलं आहे, जाईल घरात जाईपर्यंत. बाकी काय नाही. त्यात लॅपटॉप आहे, म्हणजे लॅपटॉप आणि माऊस वगैरे आहे त्याच्यात. सो सुखरूप तेवढा फक्त सुखरूप असतं, तर बाकीचं काय वांधं नाही. फळांची मला डाऊट आहेत, पेरू तर पिचकले असतील, बाकीची फळं काय माहिती. बघूया आता घरी जाऊन. चला मग आता मी डायरेक्टली घरी भेटतो तुम्हाला. इथे थांबत बसत नाही, कारण मला आता आला कंटाळा, म्हणजे पाठ दुखायला लागले जाम. ठीक आहे, चला बाय. हां, तर मी सकाळी 8 वाजता घरी पोचलो. घरी पोचल्यावरती आंघोळ वगैरे केले, फ्रेश वगैरे झालो, एक अर्धा तास झोप काढले आणि आता संजतकडे जातो आहे. तिथून गणपती बघून मग लांजाला जाणार आहे. आणि रस्ता बघायला गेला तर तसा आहे, खूप चांगला आहे, म्हणजे एवढं काय हे नाही आहे अजिबात. म्हणजे बघायला गेलं फक्त एक नागोठण्याचा पॅच भेटतो, तो एक जरा खराब आहे. आणि नागोठण्यानंतर डायरेक्टली मग तुम्हाला आपला परशुराम घाट जेव्हा उतरायचं जेव्हा झालं होतं ना, तिथे एक खराब पॅच आहे. बाकीचा रस्ता मी ॲज अ टू व्हीलर म्हणून आलो ना, मला येताना नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी मला एक 60-70 कॉन्स्टंट स्पीड मी मेंटेन करत होतो. आणि रस्ता खराब बोलतायत ना, रस्ता खराब नाही आहे, खूप चांगला आहे. आणि एक नॉर्मल स्पीड तर कंटिन्यू ठेवू शकता. खड्डे वगैरे आहेत, पण ते जरा ना म्हणजे डेला निघायला परफेक्ट रस्ता आहे. नाईटला निघायला जर तुमच्या लाईट्स पॉवरफुल असतील ना, तर तुम्ही कंट्रोल करू शकता. खड्डे वगैरे प्रॉपरली येऊ शकते गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असा. तर हे बोलतात ना की आपला मुंबई गोवा हायवे खराब झाला आहे, खराब काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट, रस्त्यावरती ट्रॅफिक पण नाही भेटला आज. ॲक्च्युली कसं काय माहीत नाही, पण ट्रॅफिक पण नाही भेटला. तर मी ट्रॅफिकच्या हिशोबाने निघालो होतो, ट्रॅफिक भेटेल ह्या हिशोबाने. सुंदरसं ट्रॅफिक वगैरे पण काही नाही भेटलं आणि व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल राईड झाली माझी. तर आजचा हा व्हिडिओ मी जास्त रेकॉर्ड नाही करू शकलो, कारण नाईटला तो कॅमेऱ्यामध्ये एवढं काही दिसत नाही आहे ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये. तर मी जास्त काही रेकॉर्ड नाही मारत बसलो. सो फक्त 1-2च ब्रेक घेतले. एकतर आपला ह्याचा जो तुम्ही बघितलं पालीचा वाकण फाट्यावरती, आणि दुसरा डायरेक्टली आलो तो भरणे नाक्यावर थांबलो. भरणे नाक्यावरती पण चहा वगैरे घेतले, अर्धासा ब्रेक घेतला आणि निघालो. ऑलमोस्ट मला 1-1.5 तासाचा मी ब्रेक घेतला. बाकी सर्व जे आहेत ते रनिंगमध्ये 12 तास लागले मला पोचायला. जे एक 11 तासाचा रनिंग आणि 10 तासाचा 2 तासाचा 1-1.5 तासाचा ब्रेक भेटला असेल. बाकी काहीच हे नाही आहे. ठीक आहे, सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे अजून व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील. ठीक आहे, चला इथे थांबवतो. बाय.